ओके या ठिकाणी सन्मान्य युट्यूबर प्रथमजी साळुंके तसेच आमचे हे लांजावर ओणी गावातून आलेले सन्मान्य पदाधिकारी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फक्त एकच सांगेन, जरा बांधार बिंदार बसले जरा जवळ यावा. माझं भजन रोज ऐकतात पण आज ह्यो माणूस बघा, म्हणजे दिसतात ना खुर्चीवर ना, तुझं नाव घेतलं तरी हसतो तू बाबा. आणि मी मगापासून सदरो घालून फिरतोय, जॅकेट घालून फिरतोय, कोण बघित सुद्धा नाही माझ्याकडे. पण खरोखरच अतिशय सुंदर. आणि हे जर तुम्हाला बघायचं असे ऐकायला तर येईल, पण जवळ आलात ना तर खरोखरच आनंद घ्याल. काय बाबल्या भाऊ, तुम्ही दोघेच जर बसतात गडबड वाटतंय मग काय ते. असो, कार्यक्रम रंगत होणार या जागेचं पावित्र्य राखून खरोखर दोन्ही बुवा या ठिकाणी कार्यक्रम करतो याची ग्वाही देतोय. खरोखरच आज या गावामध्ये मला डबल बारी करण्याची संधी मिळाली. त्या आई अधिष्ठी मातेचं प्रथमतः तिचे ऋण मी कायमच घेऊन फिरतो, जिथे तिथे जातो त्या आईचं आशीर्वाद घेतो, आईला सांगणं करतो आणि माझ्या गावाचं नाव म्हणून प्रत्येक ठिकाणी घेतो. आज तिच्या चरणाशी आलोय.
कारण डबल वारी म्हटल्यानंतर समोरचं बुवा माका काय बोलत काय नाही ते सांगता येणार नाही. हा, पण आज माझ्या पाठीशी आज माझी गावातली जनता आणि माझी आई आहे, त्यामुळे मी काय घाबरत नाही. जेवढा जमत तेवढा करेन. भले ते देवगडवर नाही इले होत, पण मी पण काल 600 किलोमीटर डोंबोलीवर नाही इले, एवढं लक्षात ठेवा बुवा. असो, प्रथमतः नामस्मरणाला सुरुवात करूया. कारण त्या परमेश्वराचं नामस्मरण झालं पाहिजे. बघा 500 वर्षानंतर बघा माझा राम अयोध्येमध्ये स्थानापन्न झाला. 500 वर्षानंतर खरोखरच आज मोदी साहेबांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. 500 वर्षानंतर माझा राम अयोध्येमध्ये स्थानापन्न झाला. पण मी म्हणेन हा राम कुठे गेला नव्हता. हा राम कुठे गेला नव्हता, तो म्हणजे हा आत्माराम. आणि जो आपल्या हृदयामध्ये कायम असतो आणि तो जर निघून गेला तर माणसाला काय म्हणावं लागतं, हे राम, नाही का. म्हणून राम कायम आपल्या सोबतीला असतो. भजन प्रत्येकाच्या पाचवीला पुजलेलं आहे. बघा, जन्माला आल्यानंतर बारशाला भजन होतं, लग्न झाल्यानंतर पूजेला भजन होतं, आणि समजा त्याच्यातनं काय झाला तसं होऊ नये. भुवंका म्हणत नाही ना, ते पॉइंट लिहून सुरुवातच केला नाही त्यांनी. समजा झाला तर तेराव्यात सुद्धा भजन असतं. म्हणून राम हा आपल्या पाचवीला पुजलेला आहे. म्हणून खरोखरच एकदा प्रभू रामचंद्रांसाठी जोरदार टाळ्या मंडळी होऊन जाऊ दे. काय राहिला काय तुमचा? आम्ही इकडे दोघं जण भांडतावणी, तुम्ही कशामध्ये? बरं तो एक तो लहान आहे बुवांसारखं, एक मोठो आहे माझ्यासारखं उंच. बुवा म्हणजे मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण आज तुमची ख्याती आज खांबाळे गावामध्ये संदीप पुजारी बुवा म्हणजे प्रत्येकाच्या तोंडावरती नाव आहे. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी होऊन जाते. म्हणून माझं भजन तर लोक ऐकतातच. आज तुमच्याकडून खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली माका जर काय वाईट बरा बोलला तर मी नावाचं पावरच आहे, मग बघणारच नाही, प काढणार आणि वारच करीत राहणार. मग घेऊन घ्या, पॉइंट देते, दिस इज पॉइंट. सन्माननीय बुवा अशोकजी पवार यांना विनंती करेन त्या खुर्चीवरती स्थानापन्न व्हायचंय. तुझ मागतो मी आता, मागतो आता, मागतो मी आता, मागतो आता, मज द्यावे एक धंदा, मज द्यावे एक धंदा. तुझ मागतो मी आता, मागतो आता,
रूपा माय बापा विश्वाची रूपा माय बापा तुझ्या सतेने तुझे गुण गाऊ तुझ्या सतेने तुझे गुण गाऊ तेने सुखी राहू सर्व काळ तेने सुखी राहू सर्व काळ तूच श्रोता तूच वक्ता ज्ञानासी अंजन तूच श्रोता तूच वक्ता ज्ञानासी अंजन सर्व होणे जाणे तुझ्या हाती सर्व होणे जाणे तुझ्या हाती तुका म्हणे थे नाही मी तुपण तुका म्हणे ते नाही मी तुकाना स्तवावे ते कवण कवना लागी स्तवावे ते कवण कवनाला स्तवावे ते कवण कवना लागी स्तवावे ते कवण कवनाला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हरी म्हणा पुंडली गवरदा अनादि सिद्ध पंढरपूरवासी श्री पंढरीनाथ संत शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वर संत शिरोमणी श्री तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आई आदिशी गावदेवी महापुरुष कामदेव वक्रतुंड विघ्नहर्ता श्री गणपती गजानन गोब्राह्मण प्रतिपालक पर श्री माते समान मानणाऱ्या हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा नऊ महिने ओटी बोटी वाढवत असता लाथा खाणाऱ्या आणि वर प्रेमाचं प्रेमामृत पाजून दोनाचे चार हात करून ग्रस्ताश्रमी पाठवणाऱ्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या महाकृपी देवतांचा सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्रीमान भगवान लोकरे हरिहर धन्यवाद. अतिशय सुंदर साऊंड या ठिकाणी लावलाय. एकदा जोरदार टाळ्या साऊंडवाल्यांसाठी होऊन जाऊ दे. या ठिकाणी महिला वर्ग बऱ्याच संख्येने उपस्थित आहेत. खरोखर सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय बघा. या ठिकाणी कुवारे मुले आहेत, त्यांना एकच सांगेन बघा, तुम्ही शिक्षण किती घेता याला महत्व नाही, तुम्ही कोणत्या शाळेत शिकता याला महत्व नाहीये. शिकल्यानंतर तुम्ही कोणत्या हुद्द्यावरती कामाला जाणार याला महत्व नाहीये. पण तुमचे आई वडील जेव्हा समाजामध्ये फिरतील आणि ते ताक मानेने फिरतील असं कृत्य कराल, ती सगळ्यात मोठी डिग्री तुमच्या आई वडिलांसाठी असेल. सगळ्यात मोठी डिग्री तुमच्या आई वडिलांसाठी असेल. आणि खरोखरच मी
मनोमन इच्छा करतोय की माझ्या गावातील एखादी मुलगी कलेक्टर व्हावी, लाल दिव्याच्या गाडीतून माझ्या गावामध्ये यावी. खरोखरच त्या मुलीचा सत्कार अख्खं गाव तर करेलच, पण मी स्पेशल करणार त्या मुलीसाठी. म्हणून असं शिक्षण घ्या, जाणणारे जाणून दे, पण आपण लाल दिव्याच्या गाडीतून आल्यानंतर बघणाऱ्याचे डोळे सुद्धा मोठे झाले पाहिजे. एवढं मात्र लक्षात ठेवा, कारण जमाना मोबाईलचा आहे आणि मोबाईलचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. मोबाईल मुळे काय काय जणांचे केस सुद्धा उडून गेले. बाकी टिळू लावला नाही, काय झालं इले ते अंधारात ना, आणि टिळो लावू बघित, पण तो लावताना लावायचो इकडं की इकडं त्या समजना. नक्की कपाळ खैर बदला चालू होता. बाकी एकमेव सिंधुदुर्गातील बुवा आहे बघा, आपल्या व्यंगावरती बारी करणार. स्वतःच सांगतील आता काय नाही काय, मी काय सांगित नाही त्यांकाच सांगू. त्यांनी माझ्या गावातली मंडळी हसून दे, कारण हसण्याचा फायदा आहे बघा. कारण हे हृदय श्रवंत कोरोना काळामध्ये बघा, जे हसत राहिले ते अजूनपर्यंत हसत राहिले, आणि ज्यांनी मान टाकला नाही. डोंबोलीत माझ्या शेजारी एक अण्णा राहायचो, अण्णा, आणि कोरोना काळापर्यंत चांगलं होतो अण्णा. हा रवी अण्णा कोरोना काळापर्यंत चांगलं होतो, आणि त्या बातम्या ऐकून जो अंतरुणात खेळलो, फक्त डोळे असं अण्णांका विचारायचं. आम्ही शेजारी, अण्णाने चाय, अण्णाने जिलेबी जिलेबी असे बघायचे. अण्णाने लाडू, अण्णानु वाय, आणि अण्णान त्या टीव्हीवरच्या बातम्या बघितल्या, आकडो वाढत चाललो की अमुक अमुक दिवशी डोंबिवलीमध्ये एवढे वाढले. त्याबरोबर अण्णा म्हणजे असे घाबरून बरेच जण गेले कोरोना काळामध्ये. पण खरोखर आई आदितीची कृपा गेले, त्यांना मी काही दोष देत नाही. परमेश्वर जेवतपर्यंत ठेवणार तोपर्यंतच आपलं राहायचंय, कारण परमेश्वर वरना विचार करता. आम्ही म्हणतो इकडे येलाव की माझी ही प्रॉपर्टी, माझी ती प्रॉपर्टी, परमेश्वर विचार करता, अरे खुळ्या तुका मी फक्त 60 ते 70 वर्षाच्या करारावरती पाठवलंय. किती 60 ते 70 वर्षाच्या करारावरती पाठवलंय, तू खाली जाऊन माझा काय म्हणतस. मी जेव्हा बटन दाबेन एवढा लागता. म्हणून खरोखरच त्या आईचे आभार, आपल्या आई वडिलांचे आभार, आपली पुण्याई. म्हणून आज आपण एवढ्या संकटातून वाचून भजन करताय रवी सुतार, आणि तुम्ही श्रवण करताय. म्हणून एकदा जोरदार टाळ्या आई वडिलांसाठी, परमेश्वरासाठी होऊन जाऊ दे. कारण ते आहेत म्हणून आपण आहे, नाही का. आपल्यामुळे आई वडील नाही तर आई वडिलांमुळे आपण आहे, हे ज्याने भान ठेवलं ना, त्याला या कलियुगामध्ये देव सुद्धा काही करू शकत नाही. कारण सर्वात मोठं दैवत कोण असेल, मी पुढे सांगेन, सर्वात मोठं दैवत कोण असेल तर कोण आहे बाबांनो? आई बाबा. शाळेत जाताना, परीक्षेत जाताना कोणाच्या पाय पडतात? कोणाच्याच नाही, शरडांच्या तरी पडतात, शरडांच्या. पण ते पहिला होता, पहिलं जो जास्त अभ्यास करायचो ना, तो चांगला मार्क पाडायचो. आता मगाशीच एक पोरगो इलो होते का, म्हटलं उद्या परीक्षा आहे म्हणता इंग्रजीचा पेपर, तर म्हटलं अभ्यास म्हणता, बोन म्हणता अभ्यास करून कोण पास होत नाही म्हणता. मी म्हणता टॉपला येणार, कसं येता काय माहिती. असो, प्रथमतः भजन घेतोय, वेळेचं महत्व आहे. म म्हणजे बजावा, ज म्हणजे जपावा, आणि न म्हणजे नमावा. भक्तिरसातून या जन माणसासमोर नतमस्तक होऊन केलेलं नमन, त्याला भजन म्हणतात. आणि भजनाची परंपरा चिरकालापासून चालत आलेली आहे, ती अबाधित चालू ठेवतोय आपण. आज खरोखरच अभिमान वाटतोय की आज या ठिकाणी या देवीच्या मांडावरती नामस्मरण करण्याची संधी मिळाली. परत त्या देवीचे आभार मानतोय, गाववाल्यांचे आभार मानतोय, सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. बाबल्या तू दिसत, बाकी कोण दिसत नाही पाठता, म्हणून जरा पुढे येईल तर आणखी पण थै येऊन पण पाया पडेल. नको ते बाजूला नको म्हणतात. अरे आम्ही जर या सन्मानाच्या खुर्चीवर बसलो असेल तरी सन्मानाच्या खुर्चीवर बसवणारे तुम्ही आहे, म्हणून तुमच्या चरणाशी नतमस्तक होतोय आणि भजनाला सुरुवात करतोय. धन्यवाद. मी आज भजन कमीत करतो, तू लावीतच रागायचो. Hey
आ आ देना हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायण हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायण गोविंद गोपाळ हरी नारायण गोविंद गोपाळ हरी नारायण हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायण हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा नमस्कार. या ठिकाणी बघा शिवतांडव वाजवण्याचा प्रयत्न करतो पक्वाच्या माध्यमातून. आवडल्यास या नक्की कलाकाराच्या पाठीशी टाळ्यांचा आशीर्वाद द्या. ओम नमः शिवाय. शंकर टिमिकिटी टिमिकिटी बाज मदन नीलकंठ शिव गंगाधर हर नंदी वाहन व्याघ्रांबर कुंडमाल पर भस्मांगवर उमापति शिवहर शंकर शिवहर शंकर शिवहर शंकर धाम उमापति हे शिवहर शंकर शिवहर शंकर शिवहर शंकर धाम उमापति हे शिवहर शंकर शिवहर शंकर शिवहर शंकर धाम. जय शिव शंकर गिडगिडात गिडगिडात गणपती लंबोदर मुख मंगल हर 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 ताई ताई शरणागती तिलक तम रंग बाजे ऐते नाच ऐते बम बम हर हर शिव हर चंद्र बदन धकल शिव शिव गंगाधर हर शंकर प्रणाम था शिव शिव गंगाधर हर शंकर प्रणाम था शिव शिव गंगाधर शंकर प्रणाम था. ओम नमः शिवाय. ओम ओम शिव हर नागति शंकर टिमिकिटी टिमिकिटी बाज मुकुंद नीलकंठ शिव गंगाधर हर नंदी व्याघ्रांबर हर मुंडमाल पर भस्मांग उमापति शिवहर शंकर शिवहर शंकर शिवहर शंकर धाम उमापति शिवहर शंकर शिवहर शंकर शिवहर शंकर धाम उमापति शिवहर शंकर शिवहर शंकर शिवहर शंकर धाम. जय शिव शंकर गिडगिडात गिडगिडात गणपती लंबोदर मुख मंगल भजत गात हर 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 ताई ताई शरणा धरत मृदंग वादे जय जय नादे जय जय बम बम हर हर शिव हर चंद्र बदन धगद शिव शिव गंगाधर हर शंकर प्रणाम था शिव शिव गंगाधर हर शंकर प्रणाम था शिव शिव गंगाधर हर शंकर प्रणाम था. दीन दीना दिक दीन दीना दिक दादर गति किट दीन दीना दिक ग्रान ग्रान दादर गंड इद्री दादरी गंड दित्ता इद्री दादरी गंड दित्ता इद्री दादरी गंड दित्ता दीन दीना दिक दीन दीना दिक दादर गति किट दीन दीना ग्रान ग्रान दादर गंड इद्री दादरी गंड दित्ता इद्री दादरी गंड दित्ता इद्री दादरी गंड दित्ता. जय जय राम जय जय राम जय जय राम.
धन्यवाद धन्यवाद. हेलो 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 हेलो